झडप घात. काँग्रेस विचाराचे लोक आहेत ते. काँग्रेसने त्यांना पक्षातून काढले आज काल, आणि तुम्ही त्याच काँग्रेसला आपल्याबरोबर घेऊन अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करता का? तर शिंदेच्या लोकांना, शिंदे गटाच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी. हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, या तुमच्या अंतर्गत लाथाळ्या आहेत. पण तुम्ही काँग्रेस बरोबर एक प्रकारची युती आणि आघाडी केलेलीच आहे. एमआयएमचे लोक सुद्धा बरोबर घेऊन अकोटला सत्ता स्थापन करतायत. त्यांना त्यांच्यावर कारवाई होते एमआयएमच्या लोकांवर, आणि त्यांना बरोबर घेऊन एमआयएमला सुद्धा अकोटला बरोबर घेऊन ते सत्ता स्थापन करतायत. मी म्हटलं ना, हे एक नंबरचे बनचुके आणि ढोंगी लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांनी वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न केला, राज्य गढूळ केलं. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, हे जे संतांनी म्हटलं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे. जे वारंवार आम्ही म्हणतोय की काँग्रेस नसेल तर भाजपा नाही, शिवसेना नसेल तर भाजपा नाही. पूर्वी नेते किंवा कार्यकर्ते घडवले जात होते, आता ते पळवले जातात आणि आपले पक्ष उभे केले जातात. स्वतःच्या पक्षामध्ये नेतृत्व घडवण्याची किंवा कार्यकर्ता घडवण्याची अजिबात क्षमता नसल्यामुळे आणि स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ताकद नसल्यामुळे अशा प्रकारे चोऱ्या माऱ्या, लांड्या लबाडा, कोणताही वैचारिक विधिनिषेध न ठेवता लोकांना पक्षात सामील करून घ्यायचं. खरं म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये घडलं आहे.